प्रश्न 5वा, आकृतीच्या आधारे पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. आकृती दिली आहे आपल्याला, खाली त्यावर आधारित प्रश्न दिले आहेत. पहिला आहे किरण आर पीच्या विरुद्ध किरणाचे नाव लिहा. आर पी, आर या आरंभ बिंदूपासून चालू होणारा आणि इकडे पी कडे जाणारा हा किरण आर पी. विरुद्ध किरण म्हणजे काय? आरंभ बिंदू सारखा असतो आणि त्याच्या विरुद्ध दिशेने जातो. आता आर हा आरंभ बिंदू घेऊन आपण किरण आर एस किंवा आर टी हे कुठलाही एक किरण आर पीचा विरुद्ध किरण लिहू शकतो. म्हणून आपण लिहिलं आहे किरण आर पीचा विरुद्ध किरण आर एस किंवा आर टी. दुसरा प्रश्न आहे किरण पी क्यू व किरण आर पी यांचा छेदसंच लिहा. संच या प्रकरणात आपण छेदसंच शिकलेलो आहोत. छेदसंच म्हणजे काय? तर संच ए आणि संच बी यांच्यात दोन्हीमध्ये जे सामायिक घटक आहेत त्यांचा संच. 2 इथे पण आहे, म्हणजे 2चा जो संच तयार होतो तो ए आणि बीचा छेदसंच. मग आपल्याला कशाचा छेदसंच सांगितलाय काढायचा? किरण पी क्यू आणि आर पी. आता पी क्यू कुठे आहे? किरण आकृतीत पाहूया. किरण पी क्यू, पी या आरंभ बिंदूपासून चालू होणारा आणि क्यू कडे जाणारा हा किरण, या सगळ्या बिंदूंचा संच म्हणजे किरण पी क्यू. हा जो किरण आहे तो अनेक बिंदूने बनलेला आहे आणि या सगळ्या बिंदूंचा संच आपण किरण पी क्यू म्हणू. नंतर किरण आर पी, आर या बिंदूपासून चालू होणारा आणि पी कडे पुढे इकडे जाणारा हा या बिंदूंचा, या एवढ्या सगळ्या बिंदूंचा संच म्हणजे किरण आर पी. आता यात आपल्याला काय करायचं आहे? छेदसंच काढायचा. म्हणजे यात जे सामायिक घटक आहेत, जे सारखे बिंदू आहेत, त्यांचा संच आपल्याला घ्यायचा आहे. आता इथपासून इथपर्यंतचे बिंदू पी क्यू किरणमध्ये येणार नाहीत, पण इथपासून पुढे जाणारे सगळे बिंदू पी या आरंभ बिंदूपासून सुरू होणारे इकडे क्यू कडे पुढे जाणारे सगळे बिंदू या आर क्यू या संचामध्ये सुद्धा येतात आणि पी क्यू या संचामध्ये सुद्धा येतात. म्हणजे यांचा छेदसंच काय होईल? किरण पी क्यू, पी या आरंभ बिंदूपासून सुरू होणारा हा किरण पी क्यू यांचा छेदसंच होईल. म्हणून आपण लिहूया किरण पी क्यू हा यांचा छेदसंच आहे. तिसरा, रेख पी क्यू व रेख क्यू आर यांचा संयोग संच लिहा. आता संयोग संच म्हणजे काय? ए मध्ये पण आणि बी मध्ये पण असणारे सगळे घटक यांचा मिळून जो संच तयार होतो त्यांना म्हणतात ए आणि बीचा संयोग संच. ए मधले 1, 2, बी मधले 2, 3 या संचाला काय म्हणतात? ए आणि बीचा संयोग संच. म्हणजे ए मध्ये सुद्धा असणारे सगळे आणि बी मध्ये सुद्धा असणारे सगळे. मग आपल्याला कशाचा संयोग संच लिहायला सांगितला आहे? रेख पी क्यू आणि क्यू आर. आपण आकृतीत पाहूया रेख पी क्यू आणि क्यू आर. रेख पी क्यू इथपासूनची इथपर्यंतची ही जी रेषा आहे, रेषाखंड पी क्यू आणि रेषाखंड क्यू पासून चालू होणारा आणि आर पर्यंत जाणारा हा एक रेषाखंड. आता यातले सगळे बिंदू, या रेषाखंडामधले सगळे बिंदू आणि या रेषाखंडामधले सगळे बिंदू यांचा जो संच तयार होईल तो यांचा संयोग संच असेल. मग या संचातील सर्व बिंदू आणि या संचातील सर्व बिंदू या संचामध्ये येतात. आर क्यू किंवा क्यू आर या संचात येतात. म्हणून मग यांचा संयोग संच काय होईल? क्यू आर किंवा आर क्यू. आपण खाली लिहिलं आहे रेख आर क्यू हा यांचा संयोग संच आहे. पुढचा प्रश्न आहे रेख क्यू आर हा कोणकोणत्या किरणांचा उपसंच आहे? आता उपसंच म्हणजे काय? उपसंच म्हणजे काय? तर आता ए मध्ये 1, 2 हे घटक आहेत, बी मध्ये 1, 2, 3, 4 म्हणजे ए मध्ये असणारे सर्व घटक बी या संचात आहेत. म्हणजे ए हा बीचा उपसंच आहे. क्यू आर हा कोणकोणत्या किरणांचा उपसंच आहे? आता कोणकोणत्या किरणांमध्ये क्यू आर या रेखचे घटक येतात ते आपल्याला शोधायचे. पहा, रेख क्यू आर आधी आपण शोधू. कुठे आहे?
रेषाखंड QR, हे जे बिंदू आहेत QR या बिंदूंचा जो संच आहे इथपासून इथपर्यंतचा तो कोणकोणत्या किरणांमध्ये येतोय पहा. Q पासून चालू होणारा आणि R पर्यंत जाणारा किरण, असा इकडे जाणारा किरण, यामध्ये या सगळ्या बिंदूंचा संच येतोय. नंतर Q पासून चालू होणारा आणि S कडे जाणारा किरण त्यात सुद्धा इथपर्यंतचे सगळे बिंदू येतात R पर्यंतचे. नंतर Q पासून चालू होऊन इकडे T कडे जाणारा या किरणामध्ये सुद्धा हे सगळे बिंदू येतात. किंवा मग R पासून चालू होऊन इकडे Q कडे जाणारा, असा उलटा जरी घेतला आपण किरण तरी सुद्धा हे सगळे बिंदू त्यामध्ये येतात. नंतर S पासून चालू होऊन इकडे Q कडे जाणारा, यात सुद्धा सगळे बिंदू येतात. आणि T पासून चालू होऊन इकडे Q कडे जाणारा, यामध्ये सुद्धा सगळे हे बिंदू रेषाखंड QR येतात. म्हणजे Q हा एवढ्या सगळ्या किरणांचा उपसंच होऊ शकतो. म्हणून आपण इथे लिहिले मग किरण QR, किरण RP, किरण QS, किरण SQ, किरण QT आणि किरण TQ या सगळ्या किरणांचा QR हा उपसंच आहे. पुढचा प्रश्न, R हा आरंभ बिंदू असलेल्या विरुद्ध किरणांची जोडी लिहा. पहा, R पासून RP आणि RS, RQ, RT किंवा RP, RT, RQ, RS अशा प्रकारे R हा बिंदू घेऊन विरुद्ध किरणांच्या आपल्याला या जोड्या लिहिता येतील. मग आपण लिहूया विरुद्ध किरणांच्या जोड्या. किरण R, Q व किरण R, T ही एक जोडी झाली. आणखी लिहूया किरण R हा आरंभ बिंदू घेऊन RS व किरण RP ही एक जोडी झाली. आणखी जोडी लिहूया किरण RS व किरण RQ या विरुद्ध किरणांच्या जोड्या आपल्याला लिहिता आल्या. S हा आरंभ बिंदू असलेले कोणतेही दोन किरण लिहा. पहा, आरंभ बिंदू S असलेले दोन किरण RS आणि RT हे आपण लिहू शकतो. बरेच आहेत पण RS आणि RT आपण लिहूया. किरण आरंभ बिंदू S घेऊन आपण किरणांच्या जोड्या लिहू शकतो. आरंभ बिंदू S घेऊन आपण किरण लिहू शकतो. पहा, S पासून सुरू झाला का इकडे गेलेला किरण SR, इकडे गेलेला किरण ST किंवा मग किरण SP, किरण SQ असे आपण बरेच किरण लिहू शकतो. पहा, आपण लिहूया किरण दोन लिहायचे सांगितलेत आपल्याला. किरण SR व किरण ST. पुढचा, किरण SP आणि किरण ST यांचा छेदसंच लिहा. SP आणि ST. पहा, किरण ST आणि ST यांचा आपल्याला छेदसंच लिहायचा आहे. आता यांच्यामध्ये दोन्हीमध्ये सुद्धा असणारा बिंदू कोणता? बिंदू S. किरण ST मध्ये इकडचे सगळे बिंदू येतात आणि किरण SP मध्ये इकडचे सगळे बिंदू येतात. यांच्यामध्ये
दोन्हीमध्ये असणारा बिंदू कोणता आहे? फक्त यस. छेदसंच म्हणजे काय? दोन्हीमध्ये असणारा घटक. यस हा त्यांच्यात फक्त एकच घटक, एकच बिंदू समान आहे, म्हणजे त्यांचा छेदसंच काय झाला? बिंदू यस. आपण लिहूया बिंदू यस. त्यांचा छेदसंच काय आहे? बिंदू यस. 6वा प्रश्न. पुढील आकृतीच्या आधारे प्रश्नांची उत्तरे लिहा. आकृती दिली आपल्याला. पहिला प्रश्न आहे, बिंदू बी पासून समदूर असणारे बिंदू कोणते? आता बी पासून पहा. बी पासून इकडं सी आहे 2 एकक अंतरावर. मग 2 एकक अंतरावर इकडच्या बाजूला 1 2 ए आहे, म्हणजे सी आणि ए सी हा बिंदू समान दूर आहेत बी पासून, म्हणून लिहूया आपण बिंदू ए व बिंदू सी. आणखी सुद्धा सापडतील आपल्याला, म्हणून आणखी लिहूया. पहा, बी पासून डी किती एकक अंतरावर आहे? 6 एकक. 1 2 3 4 एकक अंतरावर. मग इकडं बी पासून 4 एकक अंतरावरचा बिंदू 1 2 3 4 डी आणि पी. बिंदू पी व बिंदू डी हे आपल्याला बिंदू सापडले समान एकक अंतरावर असणारे. बी पासून व्ही 1 2 3 एकक अंतरावर आहे, पण इकडं बी पासून 1 2 3 एकक अंतरावरच्या बिंदूचं नाव आपल्याला माहीत नाही, म्हणून हा आपल्याला लिहिता येणार नाही. आता दुसरा आहे, बिंदू क्यू पासून समदूर असणाऱ्या बिंदूंची एक जोडी लिहा. पहा, क्यू पासून 1 एकक अंतरावर एल आहे आणि इकडे यू आहे, म्हणजे बिंदू यू आणि एल ही एक जोडी आपण लिहूया. बिंदू यू व बिंदू एल. आता पुढे 3 डिस्टन्स यू व्ही, डिस्टन्स पी सी, डिस्टन्स व्ही बी, डिस्टन्स यू एल काढा. आता आपल्याला बिंदूचे निर्देशक माहिती आहेत, त्यामुळे आपल्याला यांचे अंतर काढता येतील. पहा, डिस्टन्स यू व्ही कसा काढायचा? बिंदूचे निर्देशक घ्यायचे, यूचा आणि व्हीचा. त्यातल्या मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करायचे. मग आपण लिहून घेतलं, यूचा निर्देशक 5, यूचा निर्देशक वजा 5, व्हीचा 5. मोठा कोणता आहे? 5, म्हणून 5 मधून वजा 5 वजा करायची. डिस्टन्स यू व्ही बरोबर 5 वजा 5. 5 आहे तसे, वजा वजा अधिक 5 आणि 5 10, म्हणजे यू व्ही किती आलं? 10. पुढं पी सी. पीचा निर्देशक आपल्याला आकृती दिलाय -2, सीचा दिलाय 4. मग पी सी बरोबर 4 वजा 2. 4 मोठा आहे, म्हणून मोठ्यामधून लहान वजा केला. 4 वजा वजा अधिक 4 अधिक 2 6. पी सी किती आले? 6. पुढं व्ही बी. डिस्टन्स व्ही बी किती काढायचं आहे आपल्याला? व्हीचा निर्देशक लिहिला 5, बीचा लिहिला 2. व्ही बी बरोबर 5 वजा 2, मोठ्यामधून लहान वजा केला, आलं 3. व्ही बी किती आलं? 3. डिस्टन्स व्ही बी बरोबर 3. डिस्टन्स यू एल. यू एलचा डिस्टन्स काढायचा आपल्याला. यूचा निर्देशक लिहिला -5, एलचा आहे -3. मोठ्यामधून लहान वजा करायचा. डिस्टन्स यू एल बरोबर -3 वजा 5. -3 5पेक्षा मोठे आहेत, म्हणून -3 मधून -5 वजा केले. -3 आहे तसे, वजा वजा अधिक झालं आणि 5 मधून 3 गेले 2, म्हणजे यू एल आलं 2. आज आपण सराव संच 1.2 सोडवला. यानंतरचे सराव संच पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.